नमस्कार सगळ्यांना. आपण आज पडसाळीमध्ये आहे आणि पडसाळीत आल्यानंतर आपण आता मुडागडचा सगळा ट्रेक केला. म्हणजे मुडागडचा वर जाऊन डोंगरावर जाऊन एक 5.5 तास लागले आणि त्यानंतर आपण इथे पडसाळीचं एक धरण आहे, त्या धरणावर येऊन आता इथला व्ह्यू आपण एन्जॉय करायला लागलोय. आता या धरणावर आल्यानंतर तुम्हाला समोर एक व्हाईट कलरचा स्पॉट दिसतोय ना, ॲक्च्युली हा पडसाळीचा धबधबा आहे. मग तुम्ही इथं येऊ शकताय. या धरणाच्या खालीच गाडी तुम्ही लावायची आणि गाडी लावल्यानंतर परत तुम्ही त्या वॉटरफॉलपर्यंत जाऊ शकताय आणि एकदम भारी वॉटरफॉल आहे तो. आता इथला जो एरिया आहे बघा, हा खूप भारी मस्त निसर्गरम्य आहे आणि इथनं पलीकडच्या साईडला जर बघितलं तर सूर्य असा मावळतीला चाललाय आणि तिथनं जे सूर्याची किरणं येत आहेत ना, त्यामुळे एकदम भारी व्ह्यू झालाय. वर ढग आहेत आणि जर समजा पावसाळ्यात जर तुम्ही आला, आता हा पावसाळ्याचा आहे पण आज पाऊस नाही आहे, पण पावसात आल्यानंतर हे खूप भारी दिसेल कारण हे पूर्ण डोंगर हे पावसात असे ढगात असे आत गेल्यासारखे दिसत असतील मे बी. आणि इथं आम्ही 2 वेळा आलो होतो, पण ते उन्हाळ्यात आलो होतो, म्हणजे पावसाळ्यात आलो. फर्स्ट टाइम आम्ही पावसाळ्यात आलोय. आता तो मागचा एक धबधबा इथून खूप छान दिसतोय आणि तिथं सुद्धा तो खूप चांगला प्रवाहित होतोय. तिथे एक धबधबा आहे, पण इकडे काय, पण तिकडं आपण जाऊ शकत नाही. पण या इथंपर्यंत पोहोचू शकतो आपण. पडसाळी गाव लक्षात ठेवा, पडसाळीमध्ये हा शेवटचंच गाव आहे. इथून पुढं परत कुठला रस्ता नाही आहे, त्यामुळे इथं स्टॉपच होतोय. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला 2 ट्रेक होतील, एक मुडागडचा एक ट्रेक आणि इकडचा त्या वॉटरफॉलचा एक ट्रेक होईल. पण मुडागडचा ट्रेक आहे ना, तो एकदम जबरदस्त आहे, बेस्ट आहे. त्यामुळे हा एक दिवस इकडे येण्यासाठी काढा, फक्त एक दिवस, म्हणजे पूर्ण एक दिवस इथं तुम्ही स्पेंड करू शकता. एवढं इथं बघण्यासारखं आहे आणि ग्रीनरी तर भरपूर आहे, जबरदस्त ग्रीन आहे. त्यामुळं एक ट्रिप अवश्य करा. थँक्यू, धन्यवाद.